महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप भाऊ धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची समाधी स्थळ दर्गा आहे। या समाधी स्थळाचे दर्शन मुस्लिम बांधवांना घडावे या हेतूने मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या दर्शन यात्रेसाठी पंढरपूर मंगळवेढ्यातील हजारो मुस्लिम बांधव अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथून शुक्रवारी सकाळी अजमेरकडे रवाना झाले आहेत। या दर्शन यात्रेची सुरुवात पंढरपूर येथील मुर्शिद बाबा दर्गा येथे पुष्पहार अर्पण करून झाली। यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी दिलीप बापू धोत्रे यांच्यासाठी प्रार्थना केली। यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर मंगळवेढ्यातील मुस्लिम बांधवांसाठी 20हून अधिक लक्झरी बसेसची सुविधा केली आहे। 4 दिवस चालणाऱ्या या दर्शन यात्रेसाठी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांच्या मुक्कामाची, नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय करण्यात आली आहे। यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की अजमेरची तीर्थयात्रा घडावी। आज सगळे या ठिकाणी चाललेले आहेत, त्यामध्ये नुसती मुस्लिमच नाहीत तर हिंदू देखील आहेत। या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील, हिंदू बांधव असतील, हे सगळेच लोक आज या ठिकाणी अजमेर शरीफला त्या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही सगळेजण घेऊन जात आहोत। आणि त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, महिला माता भगिनी असेल, यांच्या सगळ्यावरचं संकट दूर हो आणि महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम हो, लोकांना चांगलं राज्य यावं, यासाठी आम्ही त्या ठिकाणी अजमेर शरीफच्या चरणी प्रार्थना करणार आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मी आकडा तर थोडा वेळ सांगतो, पण या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू बांधव त्या ठिकाणी आम्ही दर्शनाला घेऊन जात आहोत। नाही, कसं आहे की ह्याच्यामध्ये जात धर्म पंथ हा विषय नाही। अजमेर शरीफांवर प्रचंड श्रद्धा आहे, त्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणे आम्ही जे काय मागणं मागू, निश्चितपणे देवाचा आशीर्वाद आम्हाला लाभेल। आणि सगळ्या जे लोक आजपर्यंत त्या ठिकाणी अजमेरला गेले नाहीत, ज्यांची इच्छा होती की आपण अजमेरला जावं, दर्शन घ्यावं, परंतु ज्यांची इच्छा अपूर्ण राहिली, अशा सर्वच बांधवांना घेऊन या ठिकाणी आम्ही अजमेरला जात आहोत। आज रोजी पंढरपूरहून अजमेरला मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या साहेब यांच्या प्रेरणेमधून अजमेर टू पंढरपूर टू अजमेर ही एक ट्रिप आयोजित केलेली आहे। दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी पंढरपुरामधून जाहीर झाल्यापासून पंढरपुरातील सर्व मुस्लिम वर्ग दिलीप बापू धोत्रेवर खुश होता। प्रत्येकाने दिलीप बापू धोत्रे यांना एक शुभेच्छा दिल्या की बापू तुमची उमेदवारी गरजेची होती। आणि दिलीप बापू धोत्रे हे सर्वांना बरोबरीला घेऊन चालणारा हा नेता आहे। जातीभेद कुठल्याही प्रकारचा दिलीप बापू धोत्रे बरोबर नाही, हिंदू मुस्लिम या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा तळागाळातला चळवळीतला नेता आहे। आजपर्यंत दिलीप बापू धोत्रे यांनी बरेच सामाजिक उपक्रम राबवले आणि आता पंढरपूरहून अजमेरला जवळजवळ 1000 लोक निघालेले आहेत आणि ट्रॅव्हल्समधून त्यांची जाण्याची, येण्याची, खाण्याची, पिण्याची सर्व सोय दिलीप बापू धोत्रे यांनी या ट्रिपमार्फत आयोजित केलेली आहे। त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठा आनंदाचं वातावरण दिसत आहे। राज ठाकरेंनी यापूर्वी अनेक वेळा भोंग्याला विरोध केला आहे, मशिदीमध्ये नमाज पडायला विरोध केला आहे। आता अशा पद्धतीत आता मुस्लिमांची तीर्थयात्रेचं आयोजन केलं, मग राज ठाकरेच्या भूमिकेत बदल झालाय का मुस्लिम समाजाच्या भूमिकेत बदल झाला? विरोध हा एक तात्विक आणि राजकीय असतो, सगळे विरोध विसरले जातात। आजपर्यंत जरी कुठला विरोध असला तर आज मुस्लिम समाजाविषयी राज ठाकरे साहेबांची, दिलीप बापू धोत्रेंची एक सहानुभूतीपूर्वक एक चांगली आपुलकीची भावना भूमिका आहे। आज ह्या भूमिकेचा त्यांचं आम्ही स्वागत करून आम्ही ठरवलेलं आहे। पूर्वी जरी काय बोललेलं असेल तर कुठलाही राग द्वेष कायमस्वरूपी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये राहत नसतो, तो काळाआड जात असतो। तो काळाआडचा विषय काळाआड गेलेला आहे। आजचा विषय महत्त्वाचा आहे की आज मनसेमार्फत मुस्लिमांचे टूर अजमेर यात्रेचे आयोजन केलेलं आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांचं वेलकम करतो। आम्ही मनामध्ये कुठलाही द्वेष असं ठेवत नाही आणि आमच्यामध्ये ते एक पद्धत नाही की बाबा ते बोलले म्हणून त्याचा कायमस्वरूपी रोष मनामध्ये ठेवायचा। सर्वांना बरोबर घेऊन चालणं म्हणजे पहिल्यापासूनच त्यांची भूमिका आहे। राज ठाकरे साहेबांचे तुम्ही भाषण ऐकले असेल, प्रत्येक भाषणामध्ये राज ठाकरे साहेबांनी मुस्लिमांचा उल्लेख केलेला आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की माझा महाराष्ट्रीयन मुस्लिमांशी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा महाराष्ट्रीयन मुस्लिम माझे हे आहेत हाही विषय नाही। त्यामुळे त्यांच्या काय भूमिका आम्हाला पटतात, त्यामुळे आमची त्यांच्याविषयी काय सहानुभूती राहणारच आहे।
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.